जुने महाबळेश्वर येथील पंचगंगा मंदिरापासून काही मीटर अंतरावर असलेले कृष्णाबाई मंदिर. हे मंदिर महाबळेश्वर मंदिरापासून 300 मीटर अंतरावर आणि महाबळेश्वर बस स्थानकापासून 6 किलोमीटर अंतरावर आहे. हे महाबळेश्वरमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळापैकी एक आहे. कृष्णाबाई मंदिर हे कृष्णा नदीचे उगमस्थान मानले जाते. मंदिरात कृष्ण देवतेच्या आकर्षक मूर्तीसह शिवलिंग सुद्धा आहे. महाबळेश्वर एक भेट देण्याचे ठिकाण आहे किंवा पिकनिक स्पॉट आहे. महाबळेश्वर हे प्रसिद्ध पर्यटन स्थळापैकी एक आहे. कृष्णाबाई मंदिर हे कृष्णा नदीचे उगमस्थान मानले जाते. हे मंदिर 1888 मध्ये रत्नागिरीच्या एका शासकाने कृष्णा खोऱ्याच्या टेकडीवर बांधले होते. मंदिरात शिवलिंग आणि कृष्ण देवीची सुंदर मूर्ती आहे. हेमंत फंटी शैलीत बांधलेले हे मंदिर नेमके किती जुने आहे हे कोणालाच माहीत नाही, परंतु काही लोकांचा विश्वास आहे की हे मंदिर 5000 वर्षापासून अधिक जुने आहे. या मंदिराच्या प्रत्येक दगडापासून येथे सर्व काही पाहण्यासारखे आहे. अशी रचना तुम्ही याआधी अनेक मंदिरांमध्ये पाहिली असेल, पण येथील रचना ही अगदी सर्वोत्तम आहे. येथील एक विशेष म्हणजे येथे एक नदी आहे आणि त्याच्या तोंडातून नेहमी पाणी बाहेर येत असते. 5000 वर्षापूर्वी कोणत्याही ड्रिल मशीनशिवाय मजबूत दगड या पुतळ्याच्या आतील भागांनी त्याला यात बनवले असेल. त्यासाठी कारागिराला तासनतास आणि बहुधा अनेक वर्षेही लागले असावेत. शेकडो वर्षानंतर सुद्धा याचा प्रभाव कमी झालेला नाही, कारण या तलावात नेहमी पाणी येत असले तरी या तलावाची पाण्याची पातळी नेहमीसारखीच राहते, कारण यातून एक आउटलेट तयार करण्यात आलेले आहे. त्यामुळे ते साठलेले पाणी कुठून तरी बाहेर निघते. पण आजसुद्धा हे पाणी कुठून बाहेर जाते हे कधीही कोणालाही सापडलेले नाही किंवा माहीत नाही. या मंदिराच्या एका मूर्तीवरच नव्हे तर या मंदिराच्या प्रत्येक तकडावर लोकांनी खूपच मेहनत केलेली आहे आणि हे फक्त त्याचे स्वरूप पाहूनच लक्षात येते. येथे दगड आणि ते किती अचूकपणे कापले गेले. वेगवेगळ्या आकाराचे शेकडो दगड वापरण्यात आलेले आहेत. त्यापैकी काही खूप छोटे तर काही खूप मोठे आहेत. इतके मोठे की त्यांना या ठिकाणी कसे आणले असेल, त्याची येथे व्यवस्था कशी केली असेल, ही एक गुप्त आणि न समजणारी गोष्ट आहे. येथील दगड भक्कमपणे अंतरही अगदी नगण्य आहे आणि अगदी करेक्टरित्या ते जोडले गेलेले आहेत. हे मंदिर नीटपणे जर पाहिले तर ते जमिनीच्या आतमध्ये आहे. त्यावेळी अस्तित्वात असलेल्या मंदिराची उंची बरीच होती, परंतु हे मंदिर जमिनीखाली आहे. आजही या मंदिराचा एक मोठा भाग मातीत गाडला गेला आहे, पण तरी हे मंदिर पूर्णपणे का काढले गेले नाही याचे उत्तर अजून सुद्धा मिळालेले नाही. या मंदिराची वास्तू आणि त्याची खासियत तुम्हाला आवडली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया गॉड मॅजिकल वर्ल्ड चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.